माझ्या पोटात असे आतडे हे गोळा व्हायचे आणि मला असं वाटायचं आयला मरतो की काय, चक्कर आल्यासारखं व्हायचं ना. मी रडायला लागलो, मला काही कळतच नव्हतं आणि माझ्या छातीत असं व्हायचं की धड धड धड, मला काहीच कळत नव्हतं. आणि 4 दिवस मी जेवलोच नव्हतं. मला अजून आठवतंय, फक्त पाण्यावरच. आमच्याकडे शेती नाही, वडील नसल्यामुळे आई एकटी. खूप वाईट प्रसंग आला आणि त्यात माझा भाऊ एक्सपायर झाला लॉकडाऊनमध्ये. आणि असं झालं की माझ्याकडे पैसेच नाही आणि गावातले लोक म्हणायचे काय एवढा मोठा होम मिनिस्टर करतो, 1 रुपया नाही जवळ, ह्याला त्याला माग. पण कसं होतं माहिती आहे का, एखादा माणूस पुढे चालला का आपल्या जवळची जी लोक असतात ते त्रास द्यायला चालू होतात. नमस्कार, माझं नाव सचिन सावंत. मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव या गावचा आहे. माझं शिक्षण 4थीपर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेत झालं. तिथून 7वी 8वीपर्यंतच माझं शिक्षण झालं. 8वी झाल्यानंतर सोलापूरला निसर्ग हॉटेल आहे, तिथं मला माझ्या घरच्यांनी कामासाठी ठेवलं. त्या निसर्ग हॉटेलमध्ये काम करत मी 3-4 वर्ष काम केलं. काम करत असताना त्या हॉटेलला मी कस्टमरला पाणी द्यायचो. म्हणजे कस्टमर आले की ग्लास द्यायचे, 4 जेवढे कस्टमर आहे तेवढे पाणी भरून द्यायचं आणि ते जग उचलून ठेवायचा. परत कस्टमर गेले की माझे ग्लास आणि जग तो उचलून परत ठेवायचा. आणि मग झालं असं की तिथं म्हणजे साफसफाई करणारे होते 4-5 जण. तर ते एक जण होता, तो प्लेट उचलायचा आणि त्या गाड्यात टाकायचा. आणि ते गाडा भरला की ते जवळजवळ 5 एकरमध्ये हॉटेल आहे, ते लांब असायचं. म्हणजे जी भांडी धुतात ते लांब होतं. मग तिथपर्यंत ती गाडी न्यायची. एक दिवस असं झालं, तो सुट्टीवर गेला जो प्लेट उचलत होता तो. आणि सुट्टीवर गेल्यानंतर झालं असं की ते मला ताटं उचलायला लावली त्या मालकाने. आणि मग मी म्हणजे त्यावेळेस लहान होतो, माझं वय किती, मी 7वी 8वी सोडल्यानंतर तिथं कामाला गेलो होतो. आणि झालं असं की ते सगळा गाडा भरला आणि ते मला ओढत नव्हता. आणि ते होतं असं थोडं चढालं होतं ते. आणि तिथून मला असं वाटायचं माझी मावस बहीण तिथंच कामाला होती. मग ती कधी आली तिकडं की मला असं लाजल्यागत व्हायचं, आईला आपली बहीण आली आणि आपण ते सगळे भांडी उचलून तिथं त्या मोरीत टाकतोय परत. आणि ते एवढं घाण लाशला राहायचं, ते मला कसं तरी वाटायचं. आता वाटायचं इथनं काहीतरी आपल्याला निघालं पाहिजे. आणि सकाळी 11 ते संध्याकाळी 1 वाजेपर्यंत आम्ही काम करायचो. आणि आम्हाला सुट्टीच नाही, मध्ये ब्रेकच नाही कधी, फक्त फ्रेश व्हायला 5 मिनटं द्यायचे. मग तिथं कस्टमर रोज यायचे. तर एक कस्टमरची माझी ओळख झाली होती, ते महिन्याला अक्कलकोटला जायचे देवाला. तर मी त्याला बोललो की मला असं काम बघा कुठंतरी पुण्याला. ते मला एक काम कर, तू माझा नंबर घे आणि पुण्याला ये. आणि त्यांनी मला नंबर दिला. त्यावेळेस चायनाचा माझ्याकडं बारका मोबाईल होता. मी आलो हडपसरला, स्वारगेटला गेलो, सोलापूरला गेलो. तिथून लक्झरी गाडीत 110 रुपये तिकीट होतं. हडपसरला आलो आणि त्या माणसाचा 4 दिवस फोनच लागला नाही. मी 4 दिवस, माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे जेवायला पण नाही. तो ये म्हटलं, आल्यानंतर फोनच उचलला नाही त्यांनी. एकदा लागला, परत फोनच लागला नाही. आणि काय करायचं, 4 दिवस मला जेवायलाच नाही. मी त्या वैभव थिएटरपर्यंत चालत यायचो आणि तिथून उरुळी कांचनपर्यंत चालत जायचो काम हुडकत. परत तिथून हडपसरला यायचो. असं झालं की माझ्या पोटात असे आतडे हे गोळा व्हायचे आणि मला असं वाटायचं आयला मरतो की काय, चक्कर आल्यासारखं व्हायचं. मग मी ठरवलं काय करायचं. रात्री 8 वाजले होते. एक गाडी, बोलेरो कोणाची तरी गाडी होती, तिथं चालली होती उरुळी कांचनला. ती सीट घेत चालला होता माणूस, उरुळी. मी म्हटलं असं बाबा मला कामाची गरज आहे मला तुम्ही कुठेतरी काम द्या. ते म्हणले बसा गाडीत. आम्ही गेलो गाडीतून आणि त्यांनी कुठल्या त्या कंपनीत गाडी थांबवली. मग तिथं झोपलो आम्ही, थोडंसं काहीतरी खाल्ल्यानंतर मग नंतर बरं वाटलं जरा, काहीतरी अर्धी भाकरी वगैरे, जास्त नव्हती, त्या डोगाचा डब्बा होता. आणि 4 दिवस मी जेवलोच नव्हतो. मला अजून आठवतंय, फक्त पाण्यावरच. आणि मग असं झालं की म्हटलं झोप येते, सकाळी तुला काम बघू. मग सकाळी उठलो आम्ही, 7 वाजले असतील, 7-8 काहीतरी. त्यांनी म्हटलं बस गाडीतून मला त्यांनी त्याच्या घरी नेलं. देवाच्या आळंदी का कुठलं तर गावात, आठवत नाही, त्या गावात मला नेलं त्यांनी. आणि आंघोळ वगैरे केली मस्त. त्यांनी सांगितलं बाबा रिलॅक्स हो, काही टेन्शन घेऊ नको. मी त्याला सांगायचो मी सोलापूरहून आलो आहे, माझ्याकडं कामच नाही, माझ्याकडं कपडेच नाही आणि आता काय करू, मला गावाकडं सोडा किंवा काय, असं त्याला बोलायचो. तो म्हटला थोडी शांत हो. त्यांनी मला दूध दिलं. सकाळ मला आठवतंय, त्याच्या घरी म्हैस का काहीतरी होती. दूध दिलं आणि 1-1.5 भाकर दिली. मस्त जेवलो. म्हटलं आता बरू द्या तिकडं, थोड्या वेळ झोपू. त्यांनी म्हटलं झोपू नको, तुला एक ठिकाणी काम बघितले. मग त्यांनी तिथं मोसंबीची बाग काहीतरी होती, मला तिथं नेलं आणि म्हटलं इथं तू काय कर, इथं काम कर म्हटलं. मग मी म्हटलं मला शेतातलं काम जमत नाही, मी गावाकडं पण कधी केलं नाही, मला हॉटेलमध्ये येतं. मग त्यांनी त्यांच्या पाहुण्याला शिंदवणे गावात फोन लावला की असा एक मुलगा आला आहे आणि होतकोर आहे, त्याला कामाची गरज आहे. मग मी तिथं गेलो. म्हणजे माझा प्रवास असं, म्हणजे गावाकडं परत तिथं थोडे दिवस केलं. घरी फोन केला 1 महिन्याने, सांगितलं बाबा काय कंप्लेंट वगैरे केली होती, हुडका कुठं गायब झालं वगैरे. त्या मालकाला सांगितलं हॉटेलला मी आहे पुण्यात. मग मला शोधाशोध सुरू होती बऱ्यापैकी. मग मी सांगितलं बाबा मी आलो इथं असं. मग तिथं 8-10 महिने केलं काम चांगलं व्यवस्थित. म्हणजे ते पण अनलिगल होतं, तिथं रेड पाडायची. म्हणजे तिथं असं होतं की
लायसन नाही काय नाही, ते हॉटेलवरून दारू घ्यायचे आणि आणायचे. आणि एकदा झालं असं, मी काउंटरला होतो, मीच दारू द्यायची, मीच पॅक भरायचा, मीच पाणी द्यायचं आणि ते मालक नसायचा. जवळजवळ 10-15 हजार रुपये तिथं गल्ला व्हायचा, ते मालक नसायचा. पोलीस आले आणि मलाच घेऊन गेले आणि मी घाबरलो नक्की काय झालं. आणि ते मालक पण नाही आला सोडवायला एक दिवस. मग परत सकाळी गेलो, ते काहीतरी कॅश जामीन असतं ते केलं, त्यांनी मला नेलं. मी फुल घाबरलो. 2 दिवस थांबलो आणि म्हटलं माझी आई हजर आहे. मी पैसे घेतले, गेलो गावाकडं. तिथून गावाकडं थोडे दिवस पैसे आहे तोपर्यंत राहिलो, कारण घरची परिस्थिती अशी की आईकडनं पैसेच मागू शकत नाही. आमच्याकडे शेती नाही, वडील नसल्यामुळं आई एकटीच, आणि त्यात बहिणीचं शिक्षण, माझं शिक्षण. मग मी गावाकडनं यायचो परत हडपसरला आणि परत कामाची शोधाशोध, परत सगळ्या हॉटेलमध्ये मला येत होतं, कारण मी सोलापूरचा मला अनुभव होता. मग तिथून यायचं, कुठेतरी काम बघायचं. काम हॉटेलमध्ये भेटलं, मग कोरेगाव मूळ असेल, उरुळी कांचन असेल, वळती असेल, शिंदवणे असेल, ह्या भागात सगळीकडे मी थोडे दिवस काम केलेलं. मग तिथून आलो पुण्याला आलो बाउन्सर म्हणून. माझी तब्येत वगैरे जरा त्या हॉटेलला चांगली झाली, म्हणजे खाणं पिणं तिथं जरा कसं एकटाच होतो, ते मालक लाड करायचा, चिकन मटन जरा, कारण कस्टमर जास्त झाले की मालक खुश व्हायचा. आणि मला ते जरा तब्येत माझी तिथं झाली होती, मला पहिल्यापासून तालमीची आवड होती. आणि मग तिथं आल्यानंतर तिथं हिंजवडीला गेलो एका मित्राच्या ओळखीने कामाला स्कूलमध्ये. आणि तिथं झालं असं, वायफाय असतं हे मला पहिल्यांदा कळालं. वायफायवर सॅमसंगचा काय तर तिथं मी मोबाईल घेतला होता कुठला तरी साधा, आणि त्या सॅमसंगवर नांगरे पाटलाचा व्हिडिओ आला. आणि तिथं कशी ड्युटी, बाउन्सर म्हणून नेलं, काम होतं आम्हाला वॉचमॅनचं. संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत शाळेची, म्हणजे मोठी शाळा आहे हिंजवडीला, पवार पब्लिक स्कूल, तिथं मी बाउन्सर म्हणून लागलो. आणि तिथं झालं असं की तिथं वायफाय, मला गोष्ट कळली, रात्रभर करायचं काय, तर झोपलं की फाईन पडायचे. मग मी काय झोपतच नसायचो, ते यूट्यूबला व्हिडिओ टाकला, म्हणजे आला कसं यूट्यूब काय तिथं बघत होते म्हणून मी पण बघितलं, फुकट आहे म्हणून चला म्हटलं बघूया. आणि तिथं कळलं, तर त्या व्हिडिओत असं मोटिवेशनल बोलले, ते आपल्यात मोटिवेशनल असतोय आणि आपल्यालाच कळत नाही, आपण वरपर्यंत जाऊ, असे काय काय डोक्यात ते थॉट्स त्याचे यायला लागले की ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं आहे, असे डायलॉग मी तिथं ऐकले. मला काय त्या रात्री झोपच नाही आली. मग ते म्हटले, APJ अब्दुल कलाम म्हणतात की वरती आपल्यासाठी जागा असते राखीव, आणि पण किती लोकांना असं आपल्या जे पोटेशन असते ते लोकांना माहीतच नसतं. मग मी ठरवलं आपण काहीतरी करूया. मग तिथून मी सांगितलं, तिथून ते गाव धुमाळवाडी म्हणून होतं, तिथून आम्ही जंगलातनं चालत जायचो 2-3 किलोमीटर, तिथून परत यायचो. मी म्हटलं आता इथं काही नको, आपल्याला चांगल्या ठिकाणी कुठं तर बघूया. मग त्या मी जे आम्हाला जिथं लावलं होतं त्यांना बोललो मी की मला पुण्यात कुठेतरी जॉब पाहिजे. ते बाहेर साईडला होतं. ते म्हटले नांदेड सिटीत आहे. मग तिथं पण पॉवर पब्लिक स्कूल त्यांची ब्रँच आहे, ते तिथं कामाला गेलो. आणि तिथं असं झालं की काही दिवसांनी माझं कामच गेलं. रूमचं भाडं 700 रुपये होते, काय 3000 भाडं होते त्यावेळेस. आम्ही 5-6 जण काहीतरी, ते काय यायचे ते 8-10 महिने मी भाडं दिलं नाही. मग ती लोक असं बोलली की काय भाडं दिल्याशिवाय काय ना, मग काय करायचं. मग मी बालगंधर्वला जायला लागलो. मग तिथं माझ्या ओळखीची, आमच्या गावातली बरीच लोकं होती. तिथं एक जण होता कार्यक्रम करणारा ओळखीचा. मग तिथं रोज जाऊन बसायचो. मग तिथं पोरं कमी पडले ना, तिथं असं आहे की समजा कोण मित्र आहे तर चल तूच उभा राहा, तूच काय कर. मग तिथं झालं असं की एक ऑर्केस्ट्रा होता, एक धनंजय गायकवाड, आता ते नाही आहेत, ते खूप चांगला व्यक्ती होता. तर त्यांच्यामुळे ह्या कलाक्षेत्रात आलो. तिथं गेल्यानंतर माझ्या बहिणीचं घर आहे हंडेवाडीला, पण मी तिला कधी सांगितलं नाही स्टोरी. मी असायचो पुण्यात, पण तिला कधी फोन नाही केला, का तर भाऊजींना काय वाटेल बाबा हा असाच का फिरतोय, म्हणून मी कुणाला सांगत नव्हतो. काय आहे ते आपलं आपणच बघा. तर पुण्यामध्ये 1-2 जण आहेत होम मिनिस्टर करणारे, मी त्यांच्याकडे कामाला चाललो. मग ते असं झालं की ते मला काय शिकवतच नसायचे. आणि एकदा असं झालं की एक आहे मित्र ओळखीचा, माझ्या गावाकडं कार्यक्रम होता बार्शीला, तर त्यांनी डायरेक्ट वडिलाचं नाव घेऊन माईकमध्ये मला बोलवलं. त्यावेळेस मला लागलं, आयला म्हटलं हा काय बुटं उचल हे उचल, मला ते लागलं. म्हटलं बरं. तर आणि त्यांनी एवढं निगेटिव्ह बोलायचं मला की म्हणजे माझ्या घरची परिस्थिती सांगायची, कोणाला काही करायचं. म्हटलं काय करू बंद. म्हटलं ठीक आहे, कार्यक्रम चालू करायचा. मी घरी जायचो, वाचायचो. ते जे बोलतात ना सुरुवातीला, थोड्याच वेळात सिनेअभिनेते ते सचिन सावंत यांचं आगमन आहे, जोरदार टाळ्या वाजवा, मला भारी वाटायचं. पण मला माईकमध्ये, मी घरी तयारी भरपूर करायचो, तिथं गेलं की माईक बघितलं की मला यायचं टेन्शन. मग ते साऊंडवाले ऑपरेटर आहेत ना, त्यांचे साऊंड उचलायचे न्यायचे, दुसऱ्याच्या शोला जे साऊंड लावायचे ना ते आधी यायचे 1 तास, आणि मी त्यांच्याबरोबर जायचो. तर ते लोक साऊंड उचलणारे माझ्या ओळखीचे होते साऊंडवाले. मी त्यांना म्हटलं मला माईकवर बोलायचं. मग ते आता कसं काय करायचं, मी त्यांना रोज विमलची पुडी आणून द्यायचो. त्यावेळेस विमल फॉर्ममध्ये होते. 15 रुपये दिले की ते मला माईक द्यायचे. मग मी बोलायचो, हॅलो चेक, येतोय का आवाज चांगला. ते म्हणायचे बोल, येतोय का आवाज, काय बोललाच नाही तुला काय सांगू. मग मी बोललो हॅलो चेक, या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव नाही घेत, अशी व्यक्ती येत आहे आणि सर्व बहिणींना, म्हणजे त्या भागातले जेवढे आहेत ना त्यांना आवाज जावा, लवकर गर्दी जमावी म्हणून आम्ही बोलायचो. पण ते आम्हाला माहीत नसायचं की त्यांनी आधीच ॲड केली, बॅनर लावले, बायका इथं येणार आहेत.
पण ते नवीन, तो पण माणूस नवीन, मी पण नवीन, आणि मी त्याला सांगायचो, म्हणजे मला काही येत नव्हतं, मी त्याला सांगायचो बी पॉझिटिव्ह, तुमच्यात आहे, तुम्ही करू शकता. आणि तो मला म्हणायचा अरे तुला काही येत नाही, मी तुला इकडे आलो, तूच मला सांग. मी मोटिवेट भरपूर होतो, पण मला डेअरिंग होत नाही कधी. मग मी त्या दिवशी बोललो सगळं. थोड्याच वेळात सिने अभिनेते अशा आहेत ते येतील, सर्व बहिणींना, सर्व महिलांना विनंती आहे लवकरात लवकर यायचं. तेवढं बोललो, डेअरिंग आली. संध्याकाळी परत घरी आलो. मग असं झालं की परत पावसाळ्याचे दिवस लागले, त्याला पण कार्यक्रम नाही. तो कार्यक्रम झाला 500 मला द्यायचा, त्याच्यात माझं चालायचं सगळं. असं झालं, त्याला पण काम नाही मला पण काम नाही. 2-3 महिने परत असंच चालू राहिलं. जेवायला पैसे नाही, कुठंतरी मेसला जायचं, तिथं 15 दिवस त्यांना सांगायचं देतो भाऊ पैसे. असे करत करत दिवस काढले. परत काय करायचं, गणपतीचा सीझन आला आणि डोक्यात आलं आता खेळपैठणीचा कार्यक्रम चालू करायचा आपल्याला. कसं करील काय करील माहीत नाही. एक कार्यक्रम केला, बालगंधर्वात बसलो. एक राहुल मोरे म्हणून सर आहेत, त्यांचा कार्यक्रम आहे. त्यांनी मला फोन केला ऑर्केस्ट्रावाले की माझा तिथं कार्यक्रम बसला आहे, त्यांना 4 दिवस कार्यक्रम द्यायचे आहेत बाबा, तिथं होम मिनिस्टर करायचं आणि सगळे फुल झाले जे मेन आहेत ते. तर तू करतो म्हणून कळलंय. आता मी तर करत नव्हतो, मी फक्त म्हणायचो करायचं आहे. मग मी म्हटलं चला बी पॉझिटिव्ह आहे आपल्यात. घेतला कार्यक्रम, पहिलाच कार्यक्रम घेतला मी दौंडला, केडगावमध्ये. आणि असं झालं की तिथं गेलो. तिथं गेल्यावर जरा थोडं म्हणजे कॉन्फिडन्स होता, पण मी असं ऐकलं होतं की काही काही लोक पैसेच देत नाहीत कार्यक्रमाचे. मग मी तिथं गेल्यानंतर म्हटलं मला कार्यक्रम आहे चालू होईल, काहीतरी 15,000 ठरला होता आणि मला पैसे द्या. कार्यक्रम चालू नाही केला आहे, पैसे मागायला लागले. म्हणले होऊ द्या कार्यक्रम. बरं म्हटलं ठीक आहे. इर्टिका गाडी, त्याच्यात 4 पोरं, गाडीचं भाडं काहीतरी 2,000 त्यावेळेस ठरलं होतं. त्याच्यात पाठीमागं साऊंड टाकू देत नाहीत. त्या गाडीवाल्याला सांगितलं नाही की आम्हाला मागं साऊंड टाकायचं. तवेरा गाडी होती. त्या तवेरा गाडीवाल्याला आम्ही सांगितलंच नाही, कारण टेम्पोला परत तिकडं न्यायचं म्हणलं 2-3 हजार कुठलं भाडं द्यायचं. त्यावेळेस पैसे तर नाही. पहिलाच कार्यक्रम 15,000 ठरलेला. जुबेर शेख म्हणून कॅमेरामॅन होते, त्यांना सांगितलं जुबेर भाई आहो, म्हणजे त्याचाच शूट करायचा, तो पहिला ज्याचा कार्यक्रम करायचो. त्याला गोड बोललो, म्हणजे माझा स्वभाव चांगला असल्यामुळे माणसं माझ्याकडे खूप जोडली. त्यांना सांगितलं जुबेर भाई ऐसा ऐसा अपने को प्रोग्राम करने का है, तुम खाली शूट करो, वो यूट्यूब पे डालने का है, बाद में काम आएगा ना आपको, बहुत काम देगा, रोज काम शूटिंग देगा. त्याला असं बोल बच्चन टाकलं. आणि अँकरिंग करायचा आता, कार्यक्रम चालू, गर्दी जमली, पूर्ण घाम सगळा अख्खा. ते कोट घातला होता, इथूनच घेतला होता, पूर्ण कोटवाला झाला आतला. त्या कोटची पण स्टोरी आहे, आता ते परत पुढच्या वेळेस कधी ते सांगेल तुम्हाला. कोट घ्यायला पण पैसे नाही, इकडून तिकडून करून कोट घेतला. गेलो केडगावला आणि पहिल्याच कार्यक्रमात एंट्री केली. दुसऱ्याचं बघूनच बॉडीगार्डला, म्हणजे एक मुलगाच होता, तब्येत चांगली होती, त्याला म्हटलं दरवाजा उघड. मस्त गाडी आली, दरवाजा उघडला, एंट्री झाली. नमस्कार नमस्कार नमस्कार. पहिल्याच कार्यक्रमात माईक हातात यायच्या आधीच आमदार आलेत. दौंडचे आमदार राहुल दादा कुल आले होते तिथं. आणि माझ्या छातीचं धडधड. म्हटले एक काम करा, तुम्ही त्यांचं स्वागत सत्कार करा काहीतरी. माझ्याकडे माईकाला, मी पूर्ण त्यांना काही माहीत नाही. मी म्हटलं एकदा, आणि माझे गुरुजी आहेत गावाकडचे, अकबर शेख सर म्हणून, त्यांना फोन केला मी चालू व्हायच्या आधी. सर काय करू, असं झालं, गर्दी तर जमली, पण मला टेन्शन असं आलं, मला बोलायलाच येत नाही. मी कार्यक्रम घेतला आहे, माझे बॅनर लागले, सगळीकडं भारी वाटलं, पण आता कार्यक्रम चालू करायचा आहे, माझे पाय थर कापतात आणि एवढी लोक बघून मला टेन्शन आलं, मी काय करू. सर म्हणले तिथं जा, त्या माहोलमध्ये गर्दी बघून होईल व्यवस्थित. बरं होईल तर होईल. फोन कट केला, आईला फोन केला. आई म्हणली, आमच्या आई गावाकडची, आशीर्वाद हा आईचा पाठीशी, आमचं ग्रामदेवताचं नाव घेतलं ते पाठीशी, आई कर चालू. गेलो तिथं, कार्यक्रम घेतला माईक. या ठिकाणी तिथं स्टेज पलीकडं होतं, खाली म्हणजे स्टेज छोटंच होतं, गणपती बसवला होता आणि लोक तिथं 10-15-20 लोक होती उभारलेली, मंडळाचे कार्यकर्ते, आणि मी खाली होतो सगळ्या बायकात. आणि माईक हातात घेतला, मस्त एक हातकिशात घातला. मला ते लय गाण सवय आहे हातकिशात घालायची. या ठिकाणी दौडचे आमदार आले, त्यांचा सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीनं होत आहे. ते एक जण आला, म्हणलं आहो त्यांचा नाही, तुमचा सत्कार घ्यायचा आहे. बरं म्हणलं, बाईक ठेवला, गेलो. आमदार कसा आहे त्या दिवशी समोरासमोर पहिल्यांदा बघितलं, पहिल्याच कार्यक्रमात. नमस्कार आमदार साहेब, पाया वगैरे पडलो, सत्कार केला, फोटो. माझ्या मनात एकच, आता आमदाराला पहिल्या कार्यक्रमात फोटो टाकायचे फेसबुकला, दौंडचे आमदार यांनी माझं असं स्वागत बिगत. काय नाही, त्यांनी कार्यक्रम बघितला नाही, मी दुसऱ्या दिवशी टाकलो. दौंडच्या आमदारांना कार्यक्रम खूप आवडला, त्यांनी खूप माझं स्वागत वगैरे केलं. आणि मग त्याच्यानंतर असं झालं, कार्यक्रम चालू झाला. उखाणे वगैरे घरून पाठ केलं, तो कॉमेडी जरा उखाणे असतात ना खेळपैठणीमध्ये, उखाणे लागतात. उखाणे पाठ करून आलो होतो मी तिथं. एक पहिल्याच 2-3 बायका होत्या, एक वहिनी तिथं सगळ्यात आधी आल्या होत्या. त्यांना जरा मी बोललो होतो, म्हटलं नमस्कार, ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, म्हटलं ह्या सगळ्यात पहिल्या आलेत, म्हटलं यांच्यासाठी टाळ्या. मग सगळ्या बायका पहिल्यांदा आल्या. ते तळ्यात माळ्यात पहिली गेम घ्यायची होती. पहिले ते जरा थोडं कॉमेडी करावं लागते, म्हणून म्हटलं आपण पण करू. शायनिंग मारायला गेलो बांदेकर सरांसारखी. वहिनी नमस्कार, तुमचं नाव? ते म्हणले उखाणाच येत नाही मला, मी शिकवतो म्हणलं. आणि कशाचं काय, माईक हातात पहिल्यांदा एवढी लोक, उखाणाच येईना मला घामच आला. मी माईक असं घेऊन थांबा,
आणि सगळं ब्लँक. लोक हसायला लागली. ते कॅमेरावाल्याला पुण्यात जेवढे इव्हेंट होतात ना तो शूटिंग करतो. तो मला म्हणला सच्चा अरे चल चल आ गेले नाही आता तो आ गेले. मग जुबेरबाई ठीक आहे म्हटलं थांबा 2 मिनटं. म्हणजे सावरलं परत कसं तरी. थांबा 2 मिनटं म्हटलं आलोच माघारी. मला आता आठवण म्हटलं गडबडीत. मग असं उखाणे त्यावेळेस काही कॉमेडी नाही काय नाही. कार्यक्रम छान केला. गेम घ्यायच्या माहीत होत्या कारण मीच सगळं मॅनेजमेंट करायचो. पुण्यात जेवढे बी इव्हेंटवाले आहेत ना म्हणजे होम मिनिस्टरवाले आहेत ना मी सगळ्याकडे काम केलं होतं. गोड बोलून अहो नाही ते पैसे देत नाही तुमचा स्वभाव लय चांगला आहे. त्याच्याकडे गेलं की तुमचा लय स्वभाव चांगला आहे असं म्हणून. कारण माझ्याकडे पैसे नसायचे. काम केलं तर 500 रुपये मिळतात हे फिक्स होतं. आणि मग झाला कार्यक्रम छान झाला. आलो घरी. पण त्याचं माहीतच नाही ना मार्केटिंग कसं करतात. त्याचं ते कार्यक्रमाचं पोस्टर असतं ते लोकांना भेटावं लागतात तर कार्यक्रम चालू केला हवेत बाबा. कार्यक्रम चालू केला. परत 2-3 महिने कार्यक्रमच नाही. मला आयला काय करायचो माझ्याकडे जेवायला पैसे नाही. परत एक मित्राला सांगितलं असं असं करतोय. मग श्रीकांत शिर्के म्हणून आहेत त्यांनी बालाजीनगरला मला एक राष्ट्रवादीचे संतोष नांगरे त्यांचे मला 5-6 कार्यक्रम भेटले. आणि असं झालं बस 2 वर्ष जातात एवढे पैसे माझ्याकडे. मी खुश झालो. इलेक्शन लागलं होतं 16-17चं काय माहीत नाही. 16चं लागलं होतं पुणे महानगरपालिकेत. आणि त्यावेळेस त्यांचा कार्यक्रम केला. त्यांचा कार्यक्रम बघून मला आमचे अरुण गायकवाड आहेत बालगंधर्वचे मार्गदर्शक त्यांनी मला आपले पुण्यातले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत दीपकभाऊ मानकर म्हणजे त्यांचं नाव घेतलं की सगळ्यांना माहीत पुण्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना. तिथं मी कार्यक्रम केला आणि तो कार्यक्रम असा झाला की जवळजवळ 4000 बायका. तो व्हिडिओ अजून आहे माझ्याकडं की ते कार्यक्रम बघून मला कार्यक्रम यायला लागले. आणि मग टर्निंग पॉईंट असा झाला की 2018ला का 19ला मला खडसे साहेबांच्या एकनाथ खडसे साहेब नाहीत का आपले त्यांच्या PAचा फोन आला. नमस्कार असं खासदार आहेत रक्षाताई खडसे. आता मला खासदार कशाला बॉम्बलायला माहीत गावाकडनं आलेलो त्यावेळेस वय पण 17-18 काहीतरी वय असेल. मग म्हटलं आता आपण माझी तब्येत असल्यामुळे वय काय वाटत नव्हतं लोकांना. म्हटलं आपल्याला कशाला खासदाराचा फोन येतो. मी म्हटलं बी पॉझिटिव्ह. नमस्कार सिने अभिनेता सचिन सावंत बोलतोय. मी आपलं कॉमेडी मला वाटलं गावाकडनं कोण तर माझी मजा घेते का कारण लय असं झालं वेळ असं झालेला आहे. हा म्हटलं बोला असाच आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे. बहिणाबाई महोत्सव असतो इकडं जळगावला कवयित्री तुम्हाला माहीत असतील. आता माझं शिक्षण झालं 8वीत मी बऱ्याच वेळा जायचो आणि बऱ्याच वेळा जायचो नाही. का तर 8वीत 4थीपर्यंत काही आठवत नाही एवढं म्हणजे बऱ्यापैकी शिकलो. आणि 5वी ते 7वी 8वीला मी कधी शाळेतच गेलो नाही. गावात एक हॉटेल होतं मी तिथं कामाला असायचो. मला शाळेतलं काहीच म्हणजे काय कळतच नसायचं. मी आपल्या शाळेत जायचो म्हणून जायचो आणि परत माघारी यायचो. आणि झालं असं की मी शाळेत कधी गेलो नाही. ते गावात एक हॉटेल 5वी ते तिथं काम करून असं दिवस काढलेले. आणि मग तिथं म्हणले बहिणाबाई चौधरी वगैरे तुम्हाला माहीत आहेत का. माझा अभ्यास खूप कमी असायचा. मी म्हटलं हां माहीत आहेत की कवयित्री. हां त्यांनी सांगितलं होतं ना कवयित्री आहेत. मी बी पॉझिटिव्ह आपल्याला येतं सगळं. आणि मग हां बोला म्हटलं असाचा कार्यक्रम करायचा आहे. मी म्हटलं 2 मिनिटात म्हटलं जरा शूटिंगमध्ये आहे म्हटलं कारण दुसरे असं बोलायचे मला हे माहीत नव्हतं खोटं जास्त दिवस चालत नसतं. मग मी म्हटलं हां मी जरा शूटिंगमध्ये आहे तुम्हाला बोलतो 5 मिनटं. घरी आलो की आमचे मित्र आहेत शैलेश लोखंडे त्यांचे म्हणजे महाराष्ट्रात बऱ्यापैकी ऑर्केस्ट्रा सगळीकडं चालतात. मग त्यांना फोन केला. मी त्यांना आदर्श मानतो. त्यांनी मला कधी काम नव्हते दिलं याच्या आधी. म्हटलं भाऊ नमस्कार असं सचिन सावंत बोलतोय. माझा कार्यक्रम आहे खेळ पैठणीचा. मी गंधर्व तुम्हाला बऱ्याच वेळा बघितले तुमचे तिकिटावर शो लागतात आणि तिथं बघायला 500 रुपये तिकीट आहे. पण तुम्हाला असं सांगितलं हा पोरगा रोज येतोय तुम्ही मला फुकट सोडताय. मग म्हटलं असं मी कार्यक्रम करतो. हा बोल ना म्हणले. अहो म्हटलं असं मला एक फोन आला आहे खासदार आहेत आणि कार्यक्रम ठेवायचा तुमचा म्हणतात काय करू. अरे येडाय काय म्हणले बोल ना. त्याला विचार नंबर वगैरे कोणी दिला. आणि म्हटले काय असं कोण कशाला फोन करेल म्हटले कुणाला काय घेणं देणं आहे तू बोल म्हटले. आणि मग मी बोललो हां नमस्कार सचिन सावंत बोलतोय तुम्ही फोन केलेला बोला ना. आणि मग त्यावेळेस ट्रू कॉलर वगैरे असलं काय भानगड नव्हती. हा बोला म्हटलं. मग ते म्हटलं असं सुनील नेवे बोलतोय. आणि त्या कार्यक्रमात मी माझ्या म्हणजे मला जेवढं काय मी आत्तापर्यंत जेवढे कार्यक्रम घेतले त्याच्यात टिबल पैसे सांगितले. एवढे होतील म्हटलं. 3 म्युझिशियन असेल सिंगर असेल म्हटलं. बॉडीगार्ड काही म्हटलं एवढ्या लांब घेऊन यायला परवडणार नाही म्हटलं. एक डान्सर आणतो म्हटलं. प्लस म्हटलं जरी म्हटलं होम मिनिस्टरला बायका नाही आल्या बाबा जर नुसती माणसं झाली तर डान्स घेऊन कसा तरी पैसे घ्यायला येतील ह्या हिशोबाने मी सगळं मॅनेजमेंट केलं होतं घरी. आणि म्हणजे मी एक डायलॉग आवडला प्लॅन जर फेल झाला तर सगळं फेल होतं असं काहीतरी मी ऐकलं होतं. बहुतेक नांगरे पाटलाचंच आहे काहीतरी. मग मी ते ऐकलं म्हणून मी प्रत्येक गोष्टीचा प्लॅन व्यवस्थित करत होतो रात्री. त्या दिवशी रात्री मी फोन केला त्यांना आणि मला आठवतं आहे काहीतरी 80,000 रुपये मी त्यांना सांगितले. आता किती घेतले हे नाही सांगत कारण त्यांना मी व्हिडिओ पाठवणार आहे. तिथून माझं सगळं चेंज झालं. तिथं गेलो बस केली कात्रज चौकात KK ट्रॅव्हल्स आहे तिथं बस बोलवली कारण आपला स्पॉट माहीत नाही कुठं काय करतात काही माहीत नाही. तिथं सगळ्यांना या म्हटलं. मग माझा मित्र आहे सचिन दांडे पॅडवाला त्याला सांगितलं ते ढोलकी कीबोर्ड सिंगर कुठे मिळतात ते मला बालगंधर्वात मिळतात. म्हटलं माझ्याकडे कुणाचाच नंबर नाही मी देतो म्हटलं किती पेमेंट
आणि मला त्यांनी पेमेंट म्हणजे जेवढं एवढं चालू आहे तू किती देऊ शकतो. मी म्हटलं राव पहिलाच कार्यक्रम आहे, करा काय तर परत तुम्हाला कार्यक्रम देतो. आणि त्या माणसाने मला सगळी टीम मॅनेज करून दिली आणि मला त्या दिवशी कळलं म्युझिशियन काय असतं हे सगळं, म्हणजे ऑर्केस्ट्रात कळत होतं. पण त्यांचा नंबर तिथं असे बालगंधर्वात अशी सिस्टम आहे, माझ्या कार्यक्रमातली माणसं तोडायची नाहीत, ते वर्षभर माझ्याकडे ठेवायचे. म्हणून मी कोणाचा नंबर घ्यायचा डेअरिंग नाही केलं, का आता कशाला उगाच भांडणं. परत तिथं कसं आहे संध्याकाळी बसलं की परत भांडणं, मी रोज बघत होतो तिथं, रोज जायचो बसायला. म्हटलं भांडण नको म्हणून त्याला फोन केला. ते पण एकाच्या कार्यक्रमात ओळख झालेली, त्यांनी सगळी टीम मॅनेज केली. आम्ही गेलो बसमध्ये, एवढी थंडी, जर्किंग नाही काय नाही, ते जर्किंगचं भानगडच नसायची पहिलं, शर्टवर थंडी किती वाजू काय. गेलो जळगावला, डिसेंबर महिना होता, 19 का काय तारीख होती, नोव्हेंबर महिना होता, नोव्हेंबर डिसेंबर. गेलो, डिसेंबर 19 तारीख आठवते. त्याच्या आधी महेशदादा लांडगे आमदार, तिथं 5-6 कार्यक्रम केलेले मी. तिथं गेलो, कार्यक्रम छान झाला, 1 नंबर. खडसे साहेब आले स्टेजवर, म्हणले सगळं झालं कार्यक्रम, सत्कार बित्कार झाले. मी म्हटलं खडसे साहेबांना विचारूया कार्यक्रम कसा वाटला. ते म्हटले 300 स्टॉल आहेत म्हटले, जरा फिरलो म्हटले. आणि तिथं बायकांना विचारलं कसा कार्यक्रम वाटला काय, तर महिलांनी सांगितलं टी व्हीवर होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुमचा कार्यक्रम चांगला झाला. ते ऐकून असं झालं की आयला आज खरं काय, तर कोणतरी म्हणलं बाबा खरं स्टेजवर चांगला झाला. मग ताईंना विचारलं, रक्षाताईंनी पण एवढं कौतुक केलं माझं, ते अजून व्हिडिओ माझ्याकडे आहेत. मग तिथून सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर मी खुशच, एवढे पैसे. आणि पैसे दिले कसे त्यांनी, सगळ्या 100च्या नोटा, इकडं 3-4 बंडल, इकडे 3-4 बंडल. नाईट पॅन्ट होती, रात्रभर झोपत नाही मला बसमध्ये, सगळे झोपले, मी एकटाच. बास, सचिन सावंत झाला मोठा. एवढं केलं, झाले पैसे आले वाटून, 15,000 बसला गेले. टोल बिल सगळं 15-16,000, 17 सीटर बस केली होती. डान्सरला, म्युझिशियनला, सगळ्यांना दिले. आधी ॲडव्हान्स काहीतरी 10,000 रुपये घेतला होता. त्याच्यात पण स्टोरी झाली, डिझेलला जायला पैसे नाही, आधीच ॲडव्हान्स खर्चून बसलो. आणि सगळं अडचणी आलो, सगळं नील केलं. त्याच्या आधी परत ह्याच्या आधी कार्यक्रम नसायचे बऱ्याच वर्ष, तिथं परत सगळ्यांचे देणं देत. आणि कसं पहिलं ते मॅनेजमेंट नाही, 30,000 घेतलं की त्याचा खर्च बघायचा नाही किती झाला, नुसतं कार्यक्रम कसा चांगला होईल हे बघायचो. मग ते पैसे द्यायचं माझ्याकडे काय राहायचेच नाही. जाऊ द्या म्हटलं, आपलं नाव होतंय ना, असं करत झालं नाव. आणि परत जानेवारी फेब्रुवारीत काही नसतं एवढं कार्यक्रम, परत वर्षभर कार्यक्रमच नाही आले. म्हणजे परत असं झालं की नाव झालं असं वाटलं, पण परत कार्यक्रम नाही. वर्षभर जेवायला बी पैसे नाही. याला काय करायचं काय डोकंच चाललं ना. मग एक मित्र होते आमचे, मी ज्या हॉस्टेलला राहायचो तिथे एक मित्र होता, ते रूम सोडली, भाडं नव्हतं ते, मग दुसरीकडे गेलो होतो, बालाजीनगरला आलो होतो. त्या हॉस्टेलला एक मित्र होता विशाल म्हणून, त्याला म्हटलं असं झालं आणि माझ्याकडं पैसेच नाही. आणि त्याची पण तीच कंडिशन. तो म्हटला मास्तर म्हणायचा मला, मास्तर तुम्हाला राग येईल राव, एक सांगू का. म्हणलं सांगा. पनवेलला एक हॉटेल आहे, आपण जायचं का. आणि जायचं का म्हटल्यावर मी म्हटलं इथं पुण्यात मला सगळे ओळखतात, जाऊ पनवेलला आम्ही गेलो कसं तरी. तिथं एक वेलवेट ट्रीट म्हणून हॉटेल आहे, रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत माझी तिथं ड्युटी. आणि ते असं असायचं रोजचं. आणि मी बोलबच्चन होतो. कस्टमर तिकडचे मुंबईचे काय करायचे, सगळ्यांना 10-20 रुपये टिप द्यायचे, पण मी सर्व्हिस अशी द्यायचो, मला 50-100 रुपये द्यायचे, मी रोजचा 1000 रुपये तिथे टिप्स कमवायचे. आणि झालं असं 15 दिवसांनी ते हॉटेल साफसफाई करायला लागायचे. आणि ते हॉटेल पण एवढं मोठं होतं आणि ते ब्लॉक टाकल्यासारखं होतं, सगळं ते काळं झालं. अरे पहाटे 4 वाजता ते 15 दिवसांनी सुट्टी झाली की ते साफ करायला लागायचं. मग ज्या दिवशी साफसफाई 4 वाजता टेबल उचलायचे, सगळं ते निरम्याचं पाणी लिक्विड टाकायचं, ते घासायला लागायचं. आणि ते घासताना असं व्हायचं, एवढी थंडी आहे पहाटं, आणि आपण कधी असं एवढ्या वेळ जागलोच नाही पहाटे आणि ते घासायला लागायचं हॉटेल. त्या दिवशी ठरवलं आयलं हे काय आपल्याला जमणार नाही, तरी पण केले 4-5 महिने तसं, चांगले 5-50 हजार जमले. परत आलो पुण्यात, म्हणजे गावाकडे थोडे पाठव, इकडे पाठव. आलो पुण्यात, परत असंच परिस्थिती. मग कोथरूडला एक कार्यक्रम केला आणि लॉकडाऊनच पडला. आणि त्यात ॲक्टिवा गाडी नवीनच घेतली होती, पैसे आले होते भरपूर म्हणून, आणि पैसे संपले. लॉकडाऊन पडलं, 1,500 काहीतरी त्यावेळेस सगळा खर्च, कारण मध्ये कार्यक्रम नसायचे ना, तर तेवढ्या वेळेत खर्च व्हायचा, भरपूर खर्च व्हायचा. म्हणजे आपलं चांगलं चाललं, मग चांगल्या ठिकाणी जेवणे, मित्राला पार्ट्या देणे, सगळ्यांना बाबा हां होम मिनिस्टर करते, सगळे काय म्हणायचे एवढा मोठा कार्यक्रम करतो चला जेवायला. आणि मी पण म्हणायचं चला काय जेवण म्हणजे काय. आणि माझे असं करून पैसे संपायचे. आणि लॉकडाऊन पडलं, गेलो गावाकडं. 2 वर्ष जिंदगी म्हणजे लाईफ चेंज म्हणतो ना, टर्निंग पॉईंट. त्या 2 वर्षात असं झालं पैसेच नाही जवळ. आणि गावातले लोक म्हणायचे काय एवढा मोठा होम मिनिस्टर करतो, 1 रुपया नाही जवळ, ह्याला त्याला मागतोय. आयला म्हटलं ह्या लोकांना मी तिकडं असताना 1,000, 500, 2,000, 5,000 पाठवायचो. हेच लोक आता मला दिसलं की चहा पण मला पाजत नाहीत. मी ह्यांना गावाकडे आलो की कुठंतरी जेवायला नाही 5-5, 10,000 रुपये खर्च करायचो. आणि मग खूप वाईट प्रसंग आला. आणि त्यात माझा भाऊ एक्सपायर झाला लॉकडाऊनमध्ये. आणि असं झालं की माझ्याकडे पैसेच नाही. भाऊ एक्सपायर झाला, विहिरीत उडी मारली. त्याला जरा ते डोक्यात थोडा प्रॉब्लेम होता, त्याचं काय असलं तरी ते फिक्स, त्याला समजून सांगितलं पण त्याला काय कळत नव्हतं. त्यांनी 10-12 वेळा सुसाईड हे केलं होतं की उडी मारायचा प्रयत्न केला, पण गावातल्या लोकांनी काढलं. आणि दुर्दैवानं त्या दिवशी मी तिकडं थोडं पुढं गेलो होतो आणि गावात त्या विहिरीला पायऱ्या नाहीत. त्यांनी उडी मारली विहिरीत आणि खाली गेला.
म्हणजे कोणी एवढी लोक होती 100-150 बघणारी. पण मला आश्चर्य याचं वाटतंय, त्याच्या 8 दिवस आधी कुत्रं पडलं होतं, तरी ते आमचा मित्र माझा गल्लाजवळचा शंकर जाधव आणि आम्ही ते कुत्रं काढलं. आणि मला त्या दिवशी काय कळलं नाही, आयला माणूस मिळाला, लोक बघतात आणि मी विचारतोय कुठं आहे कुठं आहे, ते म्हणलं हाय पाण्यात. आणि त्या विहिरीला पायऱ्या नाहीत आणि खाली गाळ आहे, काचेचे तुकडे आहेत, कारण गावात असल्यामुळे लोक काही टाकतात तिथं गावाच्या कडेलाच. आणि असं झालं, मला काही कळलंच नाही. मी गाडी लावली बाजूला, आहे नवीन गाडी घेतली होती, लावली बाजूला आणि मला काही कळत नाही. माझ्या पाकिट सहित मी त्या विहिरीत उडी मारली, माझ्या पायाला लागलं मगलं मला माहीत नाही आणि बुडलो. थोडंच पाणी होतं, त्याला काढलं आणि तो मला अजून प्रसंग आठवतोय. जिवंत होता तो, कुणालाच भरोसा नाही. लोकाला काय वाटायचं, बाबा आईला एवढा त्रास आहे, ह्याला एवढं दिवस दवाखाना करतात, हे त्याला काही एवढं कळत नव्हतं. म्हणजे हुशार होता, पण त्याला डोक्यात एकच, नाही माझ्यामुळे तुझं लग्नच होत नाही, तू एवढा मोठा झालाय. अरे म्हटलं कशाचा मोठा बाबा, तू टेन्शन नको घेऊ, म्हटलं 1,00,000-2 लाख रुपये देऊ पुरीला, तुला आम्ही चांगलं सांभाळतो, तू चांगला आहे. पण कसं होतं माहिती आहे का, एखादा माणूस पुढं चालला का आपल्या जवळची जी लोक असतात ते त्रास द्यायला चालू होतात. मग त्याला गावात म्हणायचे, तो एवढा आहे राव, हिरो झालाय, तू राव गावात फिरतोय, तुझ्याकडे पैसे नाही, त्याच्या भरोशावर असतो, त्यालाच पैसे मागतो. म्हणजे मी त्याला एवढं सांभाळलं होतं की येऊन गावातल्या चहावाला असला तरी मी त्याला जाताना माझ्या खिशात कधी कार्यक्रम झाला की मी गावाकडे जायचो, बंडल जायचं. आणि मला घाण सवय बंडल काढायचा की झाले हजूबाई 100 रुपये 500ची नोट द्यायचो. माझ्या भावाला चहा बाबा तू देत जा, तंबाखू चहा जे काय लागेल ते, त्याला आम्ही काही कमी नाही केलं. माझ्या आईने मला आठवतंय, बार्शीच्या स्टँडपासून तो दवाखाना 2-3 किलोमीटर आहे, मी आता बसने जाताना बघतो, तर तिथून चालत जायची. एवढं कष्ट करून त्याला सांभाळ, पण त्याला ते डोक्यात कसं आहे, त्याला ते कळत नसायचं की बाबा आपल्यासाठी कोण काय करत आहे, त्याच्या ते डोक्यातच येत नसायचं. त्यांनी उडी मारली तर मग तिथं त्याला बार्शीला नेलं आम्ही, कसं तरी काढलं. लोक म्हणले वडायला नको, पण मला एक कळलं नाही की लोक का ओढत नव्हती, तर तो जर पडला चुकून काय झालं तर ह्यांच्यावर येईल म्हणून हे लोक ओढत नव्हती. मग मी खाली एकटाच, परत आमचे जवळचे ते मामा आले, माझी मित्र कंपनी आली, सगळे उतरले, इकडे एक रशी बांधली, पुढे इथं एक बांधली आणि खाली एक बांधली, त्याला ओढलं वरती, बार्शीला नेलं हॉस्पिटलला. आणि तिथं काहीतरी खर्च आला, त्या टायमाला काही कळत नाही, पैसे आहेत नाही आपल्याकडं, दवाखान्यात ॲडमिट केलं. आणि त्यावेळेस कोविड होता, दवाखान्यात पण घ्यायना, मी रडायला लागलो, मला काही कळतच नव्हतं. आणि माझ्या छातीत असं व्हायचं की धड धड धड, मला काहीच कळत नव्हतं. काढलं, परत गावाकडं सगळ्यांनी सांगितलं, बाबा काही टेन्शन घेऊ नको. मी जरा थोडं रागात कोणाला काय बोललो होतं, शिव्या वगैरे दिल्या होत्या, काढलं नाही म्हणून जवळच्या लोकांना. मला खूप वाईट म्हणत होते, पण मला एक वाटत होतं, जर काढलं असतं तर वाचला असतं. माझं एवढंच. लोकांना काय वाटायचं, जाऊ दे, आई एकटी गावाकडे आहे, ह्याच्या मागं कोणी नाही, आईला खूप त्रास त्याचा सांभाळायचा, पण आईला काही तरी त्रास दिला नाही. मग असं झालं, त्याला दवाखान्यात सगळं झालं त्याचं परत. आणि असं झालं, आमच्याच नात्यातले एक जण घरी आले. आता एवढं झालंय सगळं, भाऊ गेलाय, 10 दिवस काय पैसे मागत नसत, आमच्याकडं पैसेच नाही. असं झालं, त्या लाकडाचे पैसे, त्या ह्याचे पैसे. आणि एक मित्र होता, तो पण काय म्हणला, माझ्या नात्यातला होता, तो म्हणला अरे गाडीत नेलं, म्हणलं त्याचं भाडं आपण नंतर देऊ, त्याला 1000 रुपये काय तर 17 किलोमीटर गाव आहे, तर त्याला म्हटलं नंतर देऊ. आता झालं असं की माझ्याकडं पैसेच नाही. मग मी त्याला म्हटलं बाबा 2-3 दिवस थांब जरा, एवढं सगळं उद्या देतो. आणि एक नातेवाईक आले, वडिलांचे नातेवाईक आले आणि म्हटले की बाबा, ते तिसऱ्या दिवशीच आले होते ते बी. त्यावेळेस एवढं डोकं फिरलं होतं, कारण आमची मावशी तिथं आमच्यासोबत होती, म्हणली आमच्यासोबत कोणतरी थांबायचं म्हणून ती थांबली होती, आईची बहीण. तर ती बोलली, आमच्या सासवरे म्हणून एक गाव आहे वैरागच्या पुढं, तिथून एक 10-15 किलोमीटर माझ्या गावापासून, की म्हणले आमच्या गावात तर असं मागत नाहीत म्हणले पैसे. मग ते आले वडिलांचे नातेवाईक आणि म्हटले ते लाकडाचे पैसे द्यायचेत म्हटले. आणि असं मी म्हटलं देऊ की आपण, आपा म्हटलं काय ते करू, म्हटलं देऊ नंतर, कारण भाऊजींचं बऱ्यापैकी होतं, आमचं घरबीर आहे पुण्यामध्ये, त्यांचं देऊ म्हटलं काय ते करू, कारण माझ्या सगळ्या नगरसेवक आमदार खासदारांच्या ओळखी होत्या, देऊ म्हटलं काय विषय नाही. तर ते असं आले, वाईट वाटलं. मावशी वाईट नव्हतं वाटलं, पण मावशी जेव्हा म्हटली आमच्याकडं 10 दिवसानंतर देतात, 10-13 झाल्यानंतर, तुमच्याकडं आताच कसं काय पैसे मागतात, त्यावेळेस क्लिक झालं. ठीक आहे म्हटलं, चला एवढं आता ते घरात झालं आहे काय आणि हे कुठं काय. आणि मी असं असायचं, म्हणजे घर आपलं एकदम साधं सिम्पल, मी असं पत्र्याकडे बघत 10 दिवस घराच्या बाहेर गेलो नाही, जायचं नसतं, काय माहीत नाही, काय मला कळलंच नाही. मी विचार करत राहायचो, याला आपलं काहीतरी चुकतं आहे, आपण पैशाचं मॅनेजमेंट. मग परत ते झालं सगळं, 13वं झालं की 14व्या दिवशी मी काय गावात थांबायचा विचार, मी मनातल्या मनात विचार केला. शाळेवर गेलो, बसलो तिथं ग्राउंडला, विचार केला काय करायचं. म्हटलं आता गावात राहायचं नाही, आता ही परिस्थिती अशी परत आयुष्यात कधीच नाही आली पाहिजे. बसलो गाडीवर बसलो होतो, विचार करत करत काय करू. परत आठवलं, आता आपण परत सुरुवात करायची. आणि माणसाने लाजायचं कशाला म्हटलं कामाच्या, कारण त्यावेळेस पाठीमागं गेलतो तर 50-60 हजार घेऊन आलो होतो, आणि आता तर लॉकडाऊन. म्हटलं आता पण परत विचार केला, लॉकडाऊन पडलं ना, हॉटेल चालू असेल का, तरी पण डेअरिंग केली आणि त्या माणसाला फोन लावला, अन्ना ऐसा बात कर रहा हूँ, आपके इधर था मालूम है क्या, वो इवेंट करता है, बोले थे इतना बड़ा आदमी कैसे आया काम के लिए, अभी शो बंद आहे. म्हटलं मेरा सब काम बंद आहे. त्यांना सांगितलं नाही, पण भाऊ वगैरे वारला नाही, तर परत त्यांनी काय ते वेगळा विचार केला असता म्हणून काहीच सांगितलं नाही. तिथून गेलो पनवेलला ॲक्टिवावर, काय पैसे नाही काय नाही,
आईला सांगितलं असंच करायचं. आईनं इकडून तिकडून शेजारी पाजारी पैसे केले गोळा, काय तर 1000-1500 रुपये दिले. 1000 तर पेट्रोललाच गेले, 1000-1200 काय 100-150 राहिले होते. लोणावळा जात पनवेल गाडी माझी, नशीब माझं नशीब एवढं चांगलं, ते जिल्हा अंतर्गत बंदी होती आणि तिथून तरी पण मी गेलो. आणि असं झालं, आता त्या हॉटेलचं सांगतो मी, ते एकटंच चालू अख्ख्या मुंबईमध्ये. त्या हॉटेलला कॅमेरा नाही, काय नाही, आणि तिथं एकच माणूस. सगळे लॉकडाऊनमध्ये घाबरून पळून गेले होते आणि गर्दी एवढी असायची, एकच चालू आहे म्हणून. ते ब्लॅकनी सगळं हे चाललं होतं, लायसन वगैरे होतं, पण त्यावेळेस परमिशन नव्हती. मग तिथं मला तसंच परत त्या मालक काय म्हणायचा, कारण पार्सलला टिप्स काही मिळायचे नाही. तर मग म्हणलं आपलं चालायचं कसं, 7,000 पगार, कारण टिप्सवरच मी तिथं गेलेलो विचार करून. आणि लाज पण वाटायची, आपण एवढं मोठे कार्यक्रम करतोय परत हॉटेलला. पण परत म्हणलं लाजायचं काय, आपण काय नाही, मी ठरवलंच होतं आपल्याला काय नाही झालं तर परत हॉटेलमध्ये महिना 50-30 हजार तरी कमवायचं, ह्या हिशोबानेच मी कार्यक्रम चालू केला होता. आलो, काम बिम केलं, परत लॉकडाऊन उघडलं. माझ्याकडे चांगले पैसे जमा झाले. मी आईला, तर तसं मी मध्ये मध्ये मला 1000-2000 भेटले की मी आईला सांगायचो, त्या ह्याचं दे पैसे, त्याचं दे, सगळ्यांचे पैसे देऊन टाकले, कोणाचा 1 रुपया नाही ठेवला. मग सगळं झालं, लॉकडाऊन उघडलं, पुण्यात आलो 21ला काहीतरी, आता एवढं काय आठवत नाही. 21ला आलो आणि त्या हॉटेलला गिराईक नसलं ना पाठव, मी विचार करायचो, दुसऱ्याचे कार्यक्रम बघायचो, विचार करायचो आपलं चुकतंय कुठं, आपण व्हिडिओ टाकत नाही, लोकांना व्हिडिओला पैसे भेटतात, आपल्याला पैसे नको पण यूट्यूबला टाकले की लोकांपर्यंत पोचू. आणि मी असं केलं, एक कार्यक्रम शूट केला आणि त्यात माझ्या चुका मला कळल्या की आपला कार्यक्रम अजून काय चेंज केला पाहिजे, काही नाही. तर मी विचार असा केला, पुण्यात मला सगळे म्हणजे बऱ्यापैकी ओळखतात जे नगरसेवक वगैरे आहेत कार्यक्रमामुळं. आणि असं झालं की आयला दुसरे करतात, आपण एकदा बघू. मी 2 बॉडीगार्डला फोन केला त्या रात्री, म्हणजे पुण्यात आल्यानंतर माझ्याकडे पैसे वगैरे होते. फोन केला, म्हटलं आपल्याला असा असा एक कार्यक्रम, भिवरीला एक कार्यक्रम आला होता, भिवरी आणि पुण्याच्या आसपासला. आणि एक नगरसेवक आहेत पिंपरी चिंचवडचे निलेश भालेकर, त्यांनी मला एक कार्यक्रम दिला चांगल्या पैशाचा, आमदारांचा वाढदिवस होता. मग मी तिथून एक कार्यक्रम केला आणि तेव्हा सगळं शूट केलं. परत पहिला कार्यक्रम बघितला व्यवस्थित भिवरीचा, काय चुकतंय काय नाही. तिथं कार्यक्रम सगळा फेसबुकला लाईव्ह, आणि तो कार्यक्रम रेकॉर्ड केला. आणि जेवढे माझे कस्टमर आहेत मी सगळ्यांना पाठवला. लोक म्हटले अरे बाबा चांगला कार्यक्रम करतोय आता. आणि असं झालं त्या कार्यक्रमात की काय जादू झाले माहीत नाही, 2-3 वर्षांनी कार्यक्रम झाला माझा, त्याच्या आधी 1-2 झाले ते. आणि माझं एवढं लोक माझ्याबरोबर 1 तास लोक फोटो घेत होते. मला असं झालं की अरे काय झालं अचानक, सर एक फोटो. मी आपला असं कार्यक्रम संपल्यानंतर असं उभं राहायचं असं, मग ते काय जसं काय मला कळतच नव्हतं. लोक आले की फोटो घ्यायचे आणि मी कॅमेरावाल्याला सांगितलं होतं माझ्यासोबत फोटो काढला की तू फोटो घ्यायचा, आपल्याला फेसबुकला टाकायचा, आपल्यासोबत लोक फोटो घेतात म्हणून. पण झालं असं, तो कार्यक्रम केल्यानंतर जेवढे ब्रॉडकास्टला आहेत सगळ्यांना मी पाठवलं फोटो व्हिडिओ. आणि चमत्कार झाल्यासारखं झालं. 21 नंतर 22मध्ये माझं आयुष्य चेंज झालं. बालगंधर्वचे जेवढे लोक आहेत त्यांनी मला कार्यक्रम दिले. त्या शैलेश लोखंडे जे ऑर्केस्ट्रा करतात त्यांनी मला जवळजवळ 10-15 कार्यक्रम एका वर्षात दिले. आणि झालं असं की पैसेच पैसे, अकाउंटला पैसे टाकले, सगळ्यांचं देणं फेडलं, सगळं क्लिअर झालं. आणि 21, 22, 23 आणि 24 ह्या वर्षी तर असं झालं, पुण्यामध्ये जेवढे होम मिनिस्टर आहेत महाराष्ट्रात, मला माहीत नाही, मी कोणाचं काय बघत बसत नाही, पण असं झालं की आंबेडकर जयंतीला आत्ता पाठीमागं मला 10 कार्यक्रम आले, फेसबुकला मी टाकलेलं आहे. आणि शिवजयंतीला मला परत कार्यक्रम, त्याच्या आधी फेब्रुवारीमध्ये कार्यक्रम आले, मार्चमध्ये जयंतीला कार्यक्रम आले. आणि असं झालं की यार बस, म्हणजे सगळं सेट झालं. आणि ठरवलं आपल्याला आयुष्यात काय अडचणी येतात, सोनं घेऊन ठेवलं पाहिजे. उद्या जर असं काय झालं, लॉकडाऊन पडणार नाही, पण वाटत होतं काय झालं तर बाबा आपल्याकडे पैसे नको का. आणि मी कार्यक्रम करतो ज्वेलर्सवाल्यांचे, मग मी एक ज्वेलर्सवाला आहेत गजानन ज्वेलर्स, त्यांचे जवळजवळ आत्ता 1 वर्षात मी 10-15 कार्यक्रम केले. माझं बऱ्यापैकी हे झालं. आणि मग तिथून माझी जी सुरुवात झाली ते नाव झालं भरपूर, देवाच्या आशीर्वादाने आज सगळं व्यवस्थित आहे आणि कार्यक्रम चांगले जोरात आहेत. सांगायचा उद्देश एवढाच की फक्त त्या पॉवर पब्लिक स्कूलला जॉबला असताना मी व्हिडिओ बघायचो मोटिवेशनलचे, आणि ते ऐकून मला नाही का असं व्हायचं की परत ते दिव्य करती सर कुछ नाही होगा तो तजुर्बा होगा. म्हणजे मी असे मोठे मोठे व्हिडिओ बघतो. आमच्या गावचे शेजारचे रमेश गोलप म्हणून सर आहेत, ते IAS अधिकारी आहेत झारखंडला. तर त्यांचा एक व्हिडिओ आला आणि त्यांनी काय सांगितलं होतं, कारणं द्यायची नाहीत. एक शाळेत विद्यार्थी असतो, सर आले आणि विचारलं काय रे बाबा कोणाला काय होतं. एक विद्यार्थ्यांनी वर हात केला आणि मला सर मला आयुष्यात मिलिटरीत कधी जायचं नाही, कारणं का नाही द्यायची सांगतो. मी त्या दिवशी ठरवलं कारणं कधी द्यायचे नाही, काय असेल त्यात ॲडजस्ट करायचं. त्या लॉकडाऊनमध्येच व्हिडिओ बघितलेला गावाकडे शेतात बसून. त्या व्हिडिओमध्ये असं होतं की सर येतात, मुलांना विचारतात काय रे बाबा काय कुणाला काय व्हायचं काय. एक विद्यार्थी उठला आणि मला सर मला आयुष्यात मिलिटरीत कधी जायचं नाही. त्या सरांनी सांगितलेली कविता आहे, रमेश गोलप सरांनी. आणि तो विद्यार्थी, सर म्हणले का बाबा एवढं. सर म्हणले विचारू बाबा काय झालं. अहो सर म्हणले मी जर मिलिटरीत गेलो तर देशात कुठं तर असेल किंवा युद्ध पातळीवर असेल. देशात असल्यावर काय अडचण नाही म्हटलं कुठं संरक्षण याच्यावर, पण युद्ध करत असेल तर 2 शक्यता आहेत. एक तर शत्रूला मी मारेल, शत्रूला मारू द्यावं म्हणलं 1000-2000 किती बी मारू द्या काय अडचण नाही, पण जर मला मारलं तर 2 शक्यता आहेत. सर म्हणले काय, मला गावाकडे नेतील म्हणला, एक तर पुरतील नाही तर जाळतील. सर म्हणला
पुरल्या जाळल्यावर काय अडचण मला पुरल्यावर मला 2 शक्यता आहेत. सर म्हणले काय आता बघा कारणं कशी द्यायचे नाहीत. तर म्हटला तिथं सर लिंबाचं झाड उगवलं किंवा बाबळीचं उगवलं तर मला काय अडचण आहे. मला लिंबाचं जर उगवलं तर 2 शक्यता आहेत. तिथे एकतर लिंबुळ्या तयार होतील आणि झाडा लिंबुळ्या जर तयार झाल्या ना सर 2 शक्यता आहेत. सर म्हणले काय बाबा. सर त्याचे एकतर औषधं तयार होतील नाहीतर एक सौंदर्य प्रसाधनं. औषधं तयार झाल्यावर मला काय अडचण नाही, पण सौंदर्य प्रसाधनं जर तयार झाली तर एकतर साबणं तयार होतील किंवा बाकी काय. तर साबणं तयार झाली तर 2 शक्यता आहेत. काय बाबा. अहो एकतर जेंट्स किंवा लेडीज म्हणजे पुरुषांचं किंवा महिलांचं झालं तर मला काय अडचण नाही. सर बायकांचं झालं ना म्हणला बायका साबणाला एवढं नाव ठेवतात म्हणून मला मिलिटरी जायचं नाही. म्हणजे थोडक्यात काय तर कारणं देणारे लोक कशीही देतात. मी त्या दिवशी ठरवलं आपल्याला कारणं द्यायची नाहीत. भविष्यात काय अडचणी आणि माझे जे मित्र आहेत ना सगळे मी त्यांना विचारायचो सर असं. ते म्हटले स्ट्रगल प्रत्येकाचा असतो, तुझा काही नवीन नाही. मग मी एक ठरवलं स्ट्रगल आला ना करत राहायचं. पण आता देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे, बँक बॅलन्स आहे. पुढचे 5 वर्ष लॉकडाऊन पडलं किंवा काम बंद झालं तरी मी त्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणजे बिझनेस प्लॅन पण माझा रेडी आहे. बाबा हे नाही झालं तर दुसरं काय करायचं प्लॅन बी म्हणतात ना तो पण मी रेडी ठेवला आहे. भविष्यात कधी हे कार्यक्रम बंद झाला आपलं वय झालं म्हणजे मी पुढचा बराच विचार केला. लॉकडाऊन पडल्यामुळं सगळ्या आयुष्यात बदल झाला माझा एवढंच सांगतो. आणि जे कोण नवीन कलाकार असतील त्यांना एवढंच आहे या फक्त तयारी ठेवा, कष्ट करायची, जिद्द करायची. कारण अडचणी प्रत्येक क्षेत्रात आहेत. बिझनेस असू द्या, कला क्षेत्र असू द्या. मला तरी एवढ्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागेल. तर आता खूप मोठा व्हिडिओ झाला, एवढं बोलून थांबतो. आणि परत कधी संधी भेटली तर काय स्टोरी ज्यातली राहिली ती मी तुम्हाला नक्की सांगेल. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.